नमस्कार मित्रांनो. गोरगरीब वर्ग आणि शेतकरी वर्ग हा वर्ग कधी काय माहितीये का आपल्या परिवाराचा विचार करत असतो, परंतु काय माहितीये का तो स्वतःचा कधी विचार करीत नाही. आता याच्यामध्ये काय माहितीये का जर स्वतःचा जर विचार केला किंवा स्वतःचा जर विमा फाडला तर खूप सारी रक्कम ही त्या विमा कंपनीवाल्याला द्यावा लागेल. त्या गोष्टीमुळे काय माहितीये का तो कधीच विमा उतरवत नाही स्वतःचा. परंतु काय माहितीये का शासनाच्या अशा बऱ्याच योजना असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वार्षिक प्रीमियम जे मित्रांनो फार कमी भरावं लागतं आणि त्याचा जो क्लेम आहे तुम्हाला वार्षिक जवळपास 2 लाख रुपयापर्यंत हा मिळत असतो मित्रांनो. परंतु आता ह्या नेमक्या योजना कोणत्या आहे? बऱ्याच जणाला ह्या योजना माहित असतील, बऱ्याच जणाला माहित नसतील, परंतु ही एक जनजागृती म्हणून गोरगरिबापर्यंत योजना पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. जर तुमच्या आजूबाजूला कोणी जर व्यक्ती असेल मित्रांनो त्यांनी जर ह्या जर योजना चालू केलेल्या नसेल मित्रांनो त्याला नक्की चालू करायला सांगा. कारण काय माहिती का बऱ्याच कुटुंबामध्ये एकच करता धरता असतो आणि त्याला जर काही झालं मित्रांनो तर त्याच्या मागच्याच जे मित्रांनो जगणं मुश्किल होत असतं. त्यामुळे काय माहितीये का ही जर योजना चालू असेल तर त्याच्या उदरनिर्वाहासाठी शासन जे 2 लाख रुपये द्यायला विमा संरक्षण म्हणून देत असते मित्रांनो. तर नेमकं ह्या विमा योजनाच्या कोणत्या आहे मित्रांनो त्या आपण आता बघूया मित्रांनो. तर बघा सर्वप्रथम जी योजना आहे मित्रांनो पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. ह्या योजनेचा वार्षिक प्रीमियम हा मित्रांनो फक्त 20 रुपये म्हणजे तुम्हाला 12 महिन्यामध्ये शासनाला 20 रुपये द्यायचे आहे आणि याचा जो विमा संरक्षण मित्रांनो ते 2 लाखापर्यंत आहे. परंतु याचा ड्रॉबॅक एकच आहे मित्रांनो याच्यामध्ये काय माहितीये का जर अपघाती मृत्यू जर झाला तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळते मित्रांनो. अन्यथा अदरवाईज तुम्हाला मिळत नाही. कारण काय माहितीये का याचा प्रीमियम जो आहे तो खूप कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी अपघाती मृत्यू बरोबर. आता याचं जे वय आहे मित्रांनो ते 18 ते 70 पर्यंत आहे. 18 ते 70 पर्यंत तुम्ही वार्षिक प्रीमियम तुमचा 20 रुपये भरायचा आहे. 20 रुपये तुम्हाला कंटिन्यू भरायची गरज नाही मित्रांनो. जर एकदा तुम्ही तुमच्या ज्या बँकेत खाता असेल तिथे जाऊन जर फॉर्म भरला आणि त्याला सांगितलं की ऑटो डेबिट म्हणजे आपोआप ह्या वार्षिक माझे 20 रुपये खात्यातून कटले पाहिजे या योजनेसाठी असं जर तुम्ही म्हणले तर बँकवाले तुम्हाला ते करून देते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर क्लेम मिळण्यासाठी तुमच्या मागच्या जे कुटुंबातील व्यक्ती मित्रांनो त्यांना मिळण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे बँकेला जास्त काही करावं गरज पडत नाही. आणि आपल्या पण कधी ध्यानात राहत नाही वर्ष झाल्याच्या नंतर 20 रुपये जाऊन बँकेत भरावं आणि फार कमी रक्कम असल्यामुळे ऑटो डेबिट केलं तरी चालतं मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय माहितीये का मित्रांनो याच्यामध्ये अपंगत्व जर आलं स्वरूपी तर तुम्हाला काय होतं माहितीये का 1 लाख रुपये याचं विमा संरक्षण मिळत असतं आणि दोन्ही हात दोन्ही पाय दोन्ही डोळे जर गेले मित्रांनो तर 2 लाख रुपये रक्कम मिळत असते विमा संरक्षण. तर असं कोणासोबत होऊ नये. परंतु काय माहितीये का नियतीनं कधी घाव घातला तर कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही मित्रांनो. काय मित्रांनो त्या गोष्टीमुळे आपण आपलं बाजूला सेफ राहिलं पाहिजे. मागच्यासाठी पण एक काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. आणि ही जी मित्रांनो योजनेची रक्कम फक्त 20 रुपये. त्याच्यानंतर बघा दुसरी जी विमा योजना आहे मित्रांनो ती पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना. ही जी योजना आहे मित्रांनो हिचा वयोगट जे आहे 18 ते 50 पर्यंत आहे. आणि याचं जे प्रीमियम मित्रांनो ते 436 रुपये. आता 18 ते 50 पर्यंत जर तुम्ही पैसे भरलेले असेल मित्रांनो तर वयाच्या 55 वर्षापर्यंत ही योजना चालू राहते. परंतु हिचा ड्रॉबॅक एकच आहे मित्रांनो ही 55 वर्षापर्यंतच असते त्याच्यानंतर चालू राहत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही योजना तुम्ही काय करायच्या करून घ्यायच्या. दोन्ही योजनेचा प्रीमियम जो मित्रांनो 500 रुपयाच्या आत आहे. त्या गोष्टीमुळे तुम्ही ऑटो डेबिट दोन्ही योजना चालू करून घ्या मित्रांनो. आता ह्या योजनेचा एक फायदा काय माहिती मित्रांनो मृत्यू व्यक्तीचा कसाही हो नैसर्गिकरित्या हो अपघाती हो कसाही हो तुम्हाला 2 लाख रुपयाचं विमा संरक्षण दिले जात असतं. त्या गोष्टीमुळे ह्या योजनेचा सगळ्यांना फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो. कारण काय माहितीये का हे दोन्ही जे योजना आहे दोन्ही गोरगरिबासाठी सगळ्यासाठी आणि श्रीमंत वर्गासाठी सगळ्यासाठी फायद्याचे आहे मित्रांनो. त्यामुळे सगळ्यांना ह्या योजनेचा फॉर्म भरा आणि ऑटो डेबिटच आपलं जे पेमेंट आहे मित्रांनो वार्षिक कटलं पाहिजे असं करून घ्या मित्रांनो. आणि जर तुमच्या आजूबाजूला गोरगरीब वर्ग असेल मित्रांनो आणि जर त्याच्या एकट्यावर त्याची फॅमिली पूर्ण म्हणजे त्याचं कुटुंब अवलंबून असेल तर त्याला नक्कीच आवर्जून हा फॉर्म भरायचा सांगा मित्रांनो. कारण काय माहिती का कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. परत परत मी सांगणार नाही मित्रांनो आणि व्हिडिओ जास्त लांबणार नाही. तर त्या गोष्टीमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. सगळ्यांना मदत होईल. आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.